मॉर्निंग मित्रांनो, सकाळचे वाजले 6. आज उशीर झाला. अलार्म लावला आणि बंद केला आणि परत लावला. सो चाललोय आता सीएनजी फिल करायला. गाडी पण एक साईडनीच पुसलेली आहे, घराच्या तिथे भिंतीला उभी करत होतो. तर ठीक आहे, आवरून घेऊया आणि बघूया आज सुरुवात किती होते. आज सॅटरडे आपला वीक ऑफ असतो, पण आपण परवा वीक ऑफ घेतला होता. सो आज परत कामाला सुरुवात. सीएनजी भरलाय आपण. तर कालचा आपला सीएनजी लागलाय 464 रुपयाचा. 460 रुपयाच्या सीएनजी मध्ये आपण 1700 रुपयाचं काम केलं काल. तर आज बघूया. आज आपल्याला उशीर झालेला आहे 1.25 तास आणि आज ओलाचा इन्सेंटिव्ह पण नाहीये, मी चेक केलं. तर बघूया आज आपली सुरुवात कोण करते आणि आज आपण काम किती करतोय. कारण आज सॅटरडे म्हणल्यावर IT वाले तर नसतात. तर आपल्याला ह्या लोकल राईड म्हणजे स्टेशन वगैरे या साईडच्या आजूबाजू तसल्याच राईड पडणार आहेत. तर ठीक आहे, बघूया आज आपलं काम किती होते. पिंपळे सौदागर पासून आपण राईड आणली. हिंजवडीची ब्लू रिच म्हणून स्कूल आहे. मुलं होते 5 जण. सोडला आपण त्यांना. आता 192 त्याचे झाले. आपल्याला किती भेटलेत काय माहिती. तर इथनं आता एक ओलाची उबेरची राईड पडतीये. 8 किलोमीटरचा पिकअप आहे, 22 किलोमीटरचा ड्रॉप आहे. 34 किलोमीटर आणि वरती काहीतरी 34.5 किलोमीटरचे 300 रुपये. त्याच्यात ही लोक टॅक्स कटणार. काय राईड आहे. एक आली होती रॅपिडोची 300 प्लस, पण ऑलरेडी पोरं होती गाडीमध्ये. 2-2.5 किलोमीटर राईड बाकी होती, त्यामुळं मग ते काय ऍक्सेप्ट नाही करता आली. ठीक आहे, आता इथनं आपल्याला कोण बाहेर काढते बघूया. आपण आहे स्वारगेट बस स्टँडला. हिंजवडीपासून आपल्याला स्वारगेट बस स्टँडची भेटली ओलाकडनं. 327 रुपये कस्टमरचं बिल झालं. 240 रुपये आपल्याला दिलेत. पण हा युनिव्हर्सिटीचा रोड पूर्ण बंद आहे, तर आपण इकडनं फिरून आलोय बरंच. तर ठीक आहे, त्याच्या हिशोबानेच आपल्याला पैसे भेटलेत. तर आता इथनं बघूया. आपल्याला बहुतेक स्टेशनला जावं लागेल किंवा भेटली राईड इथनं, तर बघूया कोण देते आपल्याला राईड इथनं. उबेरकडनं हिंजवडीमध्ये आपल्याला एक राईड पडली होती 550 रुपयाची. कोयाळी म्हणून काहीतरी होतं, कोयाळी. तर मला माहित नव्हतं आणि मी ऍक्सेप्ट केली आणि गुगलला सर्च मारलं पटकन कोयाळी कुठे आहे म्हणून. तर ते दाखवलं सणसवाडीच्या तिकडं, कोरोडी सणसवाडी तिकडं. तर तिकडं विषय असा आहे का तिकडं रिटर्नच्या ट्रिप नाही भेटत. एक 10-10 किलोमीटर रिटर्न यावं लागते आणि त्याच्यामुळे मग मी ट्रिप घेतलेली कॅन्सल केली. आणि तेवढ्यात मला स्वारगेटची राईड पडली ओलाकडनं पटकन. तर ठीक आहे, उबेरचं त्याच्यामुळे रेटिंग खराब होतं. मग एक जरी राईड कॅन्सल केली तरी परत 1.1-2 आपलं रेटिंग खराब होतं. आता मला रेटिंग परत माझं नॉर्मल लेवलला आणावं लागेल. म्हणजे एक दिवस पूर्ण मला उबेरच करावं लागेल. आता कमीत कमी 7-8 राईड उबेरच्या केल्या का परत आपलं लेवलला येईल. उबेर का महत्वाचं आहे, तर जिथं ओला आणि रॅपिडो काम नाही करत तिथं उबेरचे राईड पडतात. तर ठीक आहे, हरकत नाही. जो दे उसका भी भला, जो ना दे उसका भी भला. तर बघूया आता इथनं कुठे जातोय आपण स्टेशनला चाललो होतो. 400 मीटरवरनं 1.5 किलोमीटरची राईड 92 रुपये दाखवलेत. ऍक्सेप्ट केली अशी स्टेशनचीच राईड होती. तर फक्त रूटमध्ये 400 मीटर पिकअप आणि 1.5 किलोमीटर, समजा 1.9 किलोमीटरची राईड आहे. 92 दाखवले. 70 रुपये तरी देतील, म्हणजे 35 रुपये किलोमीटर आपल्याला रेट भेटेल. आपण स्टेशनलाच चाललो होतो. तर माझ्या हिशोबाने 80 जर भेटले तर 1 किलो सीएनजी भेटेल आपल्याला. बघूया, अशा राईड पण घ्यायला मजा वाटते थोडीशी. आणि त्याच्यात कस्टमर म्हणले 2-4-5 मिनिटं लागतील. तर 5 मिनिटापेक्षा जास्त वेळ घेतला तर आपल्याला वेटिंग टाइम पण भेटेल. तर बघूया किती वेळ लागते. या राईडसाठी आपल्याला 126 रुपये भेटलेत. कस्टमरचं बिल झालं आणि आपल्याला दिलेत 92. त्यामध्ये 4 रुपयाचा वेट टाइम पण आहे. आणि कस्टमर 126 होते. 130 रुपये आपण घेतले, सुट्टे नव्हते. तर 130 म्हणजे 4 रुपये किलोचा गॅस. 1 रुपये, फक्त 4 रुपये आपल्याला या ट्रिपला खर्च आलेला आहे. आणि 92 रुपये म्हणजे 88 रुपये आपला फायदा झालेला आहे फुकट. 1 किलो गॅस. काय लोक म्हणजे असे असतात ना की 1-1.5 किलोमीटर पण चालत म्हणजे 5 मिनिटात तो चालत आला असता स्टेशन. एकटा माणूस होता, 5 मिनिटात चालत आला असता सकाळ सकाळ. पण नाही, दारातून गाडी पाहिजे.
हरकत नाही, आपल्याला काय करायचं, आपलं आपलं काम आहे शेवटी. अशा राईड घ्यायच्या उलट. तर मला ही 88 रुपये किलोमीटर राईड पडली, एकच किलोमीटर. 4 रुपये कस्टमर कडनं एक्स्ट्रा, 4 रुपयाचा वेट टाइम, 8 रुपयाच्या गॅसमध्ये मी टच स्टेशनला. आता इथं फ्रेश होतोय आणि परत राईड बघूया. इथनं राईड आहेत पण आधी फ्रेश व्हायचे मला. तर ठीक आहे, आपण थांबलो स्टेशनच्या इथं. सिग्नलला 1 ते 5 कॅब आहेत. राईड यायला पाहिजे 5-10 मिनिटांमध्ये, 5-1 मिनिटांमध्ये, कारण 1 ते 5च कॅब आहेत. तर ठीक आहे, बघूया आपल्याला आता इथनं कोण बाहेर काढते. पुणे रेल्वे स्टेशन पासून आपल्याला रॅपिडो कडनं राईड भेटली, बालाजी युनिव्हर्सिटी तळवडे. तर पटकन एक्सेप्ट केली. 320 काहीतरी दाखवलं होतं आणि 31 रुपये आपल्याला सर्च दिलाय. तर 352 रुपये आपल्याला टोटल भेटलेत आणि काहीतरी 40-45 मिनिटं लागलेत आपल्याला इथं पोहोचायला. तर 352 रुपये रॅपिडो, 240 रुपये ओला, 236 रुपये उबेर, टोटल 828 रुपये. गाडी चालली 73, टाइम झालाय 9:26. तर ठीक आहे, आता इथनं बघूया कोण बाहेर काढतंय आपल्याला. इथनं थोडस समोर जावं लागेल पुढं आणि बघूया आपल्याला बाहेर कोण काढतंय इथनं. रॅपिडो कडनं तिथनं आपल्याला लगेच राईड भेटली एक 5 मिनिटांमध्ये. स्टेशनचीच भेटली परत. 316 रुपये कस्टमरचं बिल झाले. तर आपल्याला स्टेशन कडनं राईड भेटली मोशीची. 259 दाखवलं होतं, कस्टमरचं बिल झालंय 283. आणि आता आलोय आपण RTO मोशीच्या इथं, स्पाईन सिटीच्या मागं. तर कस्टमरला सोडलंय, कस्टमरचं बिल 283, आपल्याला दिले 247. तर 480 रुपये झाले आपलं टोटल याचं उबेरचं. टोटल काही मी नाही केली. तर नेक्स्ट राईडमध्ये आता बघूया आपल्याला. 11:30 वाजलेत बहुतेक माझ्या हिशोबाने. इथं CNG पंप आहे पलीकडं, तर CNG घेतो भरून आलोय. तर आणि बघूया राईड कोण देते आपल्याला. इथनं परत आलोय आपण CNG भरायला. थोडी गर्दी आहे, 10-15 मिनिटं लागल, पण ठीक आहे, हरकत नाही. CNG भरूया इथनं. आणि आता मी टोटल केले तर 1400 रुपयाचं आपलं अर्निंग झालंय. टाइम झालाय 11:15. गाडी चालली 118 किलोमीटर. तर आता इथनं ऍप तर बंद आहे. आता CNG भरू आणि नंतर बघूया इथनं कुठं जातो. इथनं बहुतेक मला पडायला पाहिजे राईड इथनं मोशी मधनं, नाही तर मग मेन रोडला जावं लागेल. बघूया कुठं जातोय. CNG भरला आपण गाडीमध्ये. तर 398 रुपयाचं CNG बसलाय. तर चांगला ॲव्हरेज देते. 398 मध्ये आपलं 1400 रुपयाचं काम झालंय. समजा 400 रुपयामध्ये 1000 रुपयाचं काम, प्रॉफिट आपल्याला 1000 रुपये. तर CNG भरलाय आणि आता इथनं निघलोय आपण पुढं. आता स्पाईन सिटीच्या साईडला, स्पाईन रोडच्या साईडला बघूया, किंवा मग इथनं राईड कुठं पडते बघूया. कारण इथं तर राईड नाही पडत लवकर. तर एकतर आपल्याला पिंपळे सौदागर साईडला किंवा अलीकडं थोडंसं सरकावं लागेल, नाहीतर मग इथनं राईड घेऊन निगडी वगैरे त्या साईडला. तर बघूया आपण पुढे जातोय. 1-2दा आलोय मी इथं राईड घेऊन. ठीक आहे, बघूया किती वेळ लागतोय पुढे नेक्स्ट राईड पडायला. CNG भरलं. CNG भरल्यानंतर आपल्याला ओलाकडनं राईड भेटली आहे याची, जहांगीर हॉस्पिटल, बन गार्डन रोड. तर काहीतरी 180 का 190 दाखवलंय फेअर आणि टाइम दाखवला होता 46. तर ठीक आहे, चाललोय कस्टमरच्या पिकअप लोकेशनला. इथनं काहीतरी 2.2चा पिकअप आहे आणि राईड कंप्लीट झाल्यानंतर करतो अपडेट. तर आपण आलोय नाशिक फाट्याच्या रोडला. आपल्याला तिकडनं आपण जहांगीर हॉस्पिटलच्या इथं सोडल्यानंतर तिथनं आपल्याला राईड भेटली होती वल्लभनगरची. तर तिकडनं परत ओलाकडनंच राईड भेटली. तर कस्टमरचं बिल झाले 198. कस्टमरचं बिल झालं तर 245 काहीतरी, आपल्याला दिलेत 198 असं. आणि आता त्यांचं इन्सेंटिव्ह चालू झालाय 12 ते रात्री 12 पर्यंत. जर 4 राईड कंप्लीट केल्या तर ते 400 देणार आहेत ओलावाल्यांकडनं. तर बघूया आता आपल्याला इथनं राईड पडते का. नाही पडली तर आपण इथनं CNG फिल करू. CNG तर फिल केला होता मागाशी. तर 2 काड्या CNG संपलाय. CNG उद्या फिल करत, आता नाही करत. आता इथनं मी डायरेक्ट घरी निघल.
वेळ झालाय 1:45 आणि बघूया किती वेळ लागतोय नंतर. आता इथनं आज आपण शेअर मार्केट बद्दल बोललो नाही, ठीक आहे. तर उद्या मी एक टॉपिक बनवतो असा, आपण जे काल सांगितलं स्कॅल्पिंग, तर त्याच्या रिलेटेड आणखी काय एक व्यवस्था आहे माझ्याकडे बनवलेलं, PDF आहे माझं स्वतः मी तयार केलेलं, तर त्याच्याबद्दल आपण थोडंसं बोलूया उद्या. तर आज ठीक आहे, आज काय असं विशेष काम नाही, आज सगळं मिक्स काम झालंय. ओलाच्या पण राईड झाल्या, ओलाच्या 3 राईड, उबेरच्या 3 आणि रॅपिडोच्या 2, 3, 3, 6 आणि 2, 8 राईड झालेले आहेत. टोटल जवळपास आपलं 14, 16 आणि 1780 वगैरे काम झाले आणि गाडी चालली आहे 160 किलोमीटर, 162 किलोमीटर. तर ठीक आहे, आता इथनं आपण घरी जाऊ आणि भेटूया उद्या.